मनसे आणि शिवसेना एकत्र येतील हा विचार आता डोक्यातनं काढून टाका. शिवसेना प्रमुखांनी राज ठाकरेंना बरोबर घेण्यास उद्धव ठाकरेंना सांगितलं होतं, मात्र त्यांनी कधीच राज ठाकरेंना एकत्र घेतलं नाही. उद्धव ठाकरे स्वार्थापोटी काही करू शकतात असा मोठा गौप्यस्फोट संजय शिरसाटांनी केला. शरद पवार आणि उपमुख्यमंत्री अजित पवार आज पुन्हा एका कार्यक्रमाच्या निमित्तानं एकत्र येणार आहेत. पुण्यातील वसंतदादा इन्स्टिट्यूटच्या AI बैठकीनिमित्तानं दोघं एकत्रित येणार आहेत. गुलाबराव पाटलांनी संजय राऊतांवरती केलेल्या टीकेचा संजय राऊतांनी चांगला समाचार घेतला. लोकांचं तोंड काळं करायला निघालेले पालकमंत्री राज्याचं तोंड काळं करतायत असा हल्लाबोल संजय राऊतांनी केला. कृषी खातं जबाबदार खातं आहे, कृषी खातं शिक्षा आहे असं मानणाऱ्यांमुळे राज्यात शेतकऱ्यांचं काय भलं होणार आहे असं म्हणत राऊतांनी कृषी मंत्र्यांच्या वक्तव्यावरनं जोरदार टीका केली. पुण्याच्या हडपसरमध्ये मनसेचे पदाधिकारी शरद पवारांच्या राष्ट्रवादीत पक्षप्रवेश करणार आहेत. शरद पवारांच्या उपस्थितीत मनसेचे 100 कार्यकर्ते प्रवेश करणार आहेत. अमरावतीत राणाविरुद्ध खोडके हा वाद पुन्हा उफाळलाय. खोडकेंनी इतकी गुर्मी दाखवत दादागिरी करू नये असा इशारा रवी राणांनी दिला. तर रवी राणा मला नेहमीच धमकी देत असतात असा पलटवार संजय खोडकेंनी केला. मागील 2 दिवसांपासून उसंत घेतलेल्या पावसानं पुण्यात पुन्हा जोरदार हजेरी लावली. अचानक आलेल्या पावसामुळे मात्र पुणेकरांची चांगलीच तारांबळ उडाली. तर आज दिवसभर पावसाचा अंदाज वर्तवण्यात येतोय. सोलापूरच्या अक्कलकोट तालुक्यात मुसळधार पावसानं हजेरी लावली. त्यामुळे शेतशिवारात पाणी शिरल्यामुळे पिकांचं नुकसान झालंय. नाशिकमधली थेट दृश्य आपण बघतोय. आज महत्त्वाच्या बैठकीसाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे नाशिकमध्ये आहेत. सर्व संत महंत आणि पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत कुंभमेळ्याच्या संदर्भात आज महत्त्वाची बैठक होते आणि या बैठकीच्या माध्यमातून शाही स्नानाचे म्हणजेच अमृत स्नानासंदर्भात काही तारखा आज मुख्यमंत्री घोषित करणार आहेत. त्यामुळे जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये या बैठकीची व्यवस्था करण्यात आली आहे. तिथेच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे बैठकीसाठी पोहोचलेले आहेत. कुंभमेळ्याचे मंत्री गिरीश महाजन आणि बाकी इतर संबंधित मंत्री आणि पदाधिकारी हे सुद्धा या बैठकीला असतील. 13 आखाड्यांचे महंत सुद्धा या बैठकीला उपस्थित असतील. या बैठकीला 12:30 वाजता सुरुवात होईल असं सांगण्यात आलेलं होतं. जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये या बैठकीचं नियोजन केलेलं आहे आणि त्यानुसार आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे नाशिकमधल्या कुंभमेळ्याच्या संदर्भात जी काही बैठक आयोजित करण्यात आली आहे या बैठकीला पोहोचलेले आहेत. या बैठकीसंदर्भातले अपडेट तर आपण घेत राहूच. मुख्यमंत्री आज अमृत स्नानासंदर्भातल्या तारखा घोषित करणार आहेत. याकडे आपलं लक्ष असेल. तुर्तास बघूयात दुपारच्या 100 बातम्या. जळगाव जिल्ह्यामध्ये जोरदार पाऊस झाल्यानंतर शेती कामांना वेग आलाय. शेतकऱ्यांनी पेरणीपूर्व मशागतीला सुरुवात केली आहे. धाराशिवमध्ये पावसानं जोरदार हजेरी लावली. त्यामुळे काढून ठेवलेल्या ज्वारी आणि कडब्याचं मोठं नुकसान झालंय. त्यामुळे शेतकरी आर्थिक संकटात सापडलाय. मुसळधार पावसामुळे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालंय. भुईमूग, कलिंगड, कोकम या पिकांचं मोठं नुकसान झालं असून 74 गावांमधील 175 शेतकरी बाधित झालेत. या प्रकरणी कृषी अधिकाऱ्यांना अहवाल सादर करण्यात आलाय. बीड जिल्ह्यातील आष्टी तालुक्यात झालेल्या मुसळधार पावसामुळे टोमॅटो उत्पादक शेतकरी आर्थिक संकटात सापडलाय. हातातोंडाशी आलेला घास हिरावल्यामुळे शेतकरी हताश झालाय. मनमाड, मालेगावसह नाशिक जिल्ह्यामध्ये मुसळधार पावसानं कहर केला. तब्बल 6570 हेक्टरवरील पिकांना पावसाचा फटका बसलाय. 1000 गावांमधील 19,000 शेतकरी बाधित झालेत. तर सर्वात जास्त कांदा पिकाचं नुकसान झाल्यामुळे बळीराजा आर्थिक संकटात सापडलाय. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कलिंगड उत्पादक शेतकरी मेटाकुटीला आलाय. पावसामुळे कलिंगड बागा अक्षरशः पाण्यात गेल्यात. त्यामुळे शेतकरी आर्थिक संकटात सापडलेत. हजारो टन कलिंगड पीक वाया गेल्यामुळे शेतकरी हवालदिल झालाय. मागील काही दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे भीमा नदीला पूर आलाय. मात्र नदीच्या पात्रात पाण्याचा जोरदार प्रवाह असूनही जलपर्णीचं संकट मात्र कायम आहे. सोलापूर जिल्ह्यात झालेल्या मुसळधार पावसामुळे उमराणी बंधारा तुडुंब भरलाय. त्यामुळे भीमा नदीवरील बंधाऱ्याला सुद्धा अनोखं रूप प्राप्त झालंय. हा बंधारा भरल्यामुळे सोलापूरकरांची पाण्याची चिंता मिटली. जळगाव जिल्ह्यातल्या चोपडा तालुक्यात पडलेल्या मुसळधार पावसाचा फटका तिळाच्या शेतीला बसलाय. पाऊस आणि ढगाळ वातावरण यामुळे सुकवण्यासाठी ठेवलेले तीळ काळे पडतायत. त्यामुळे तिळाच्या उत्पादनात घट होण्याची शक्यता आहे. साताऱ्यातही कोरोनाचा पुन्हा शिरकाव झाला असून कोरोनामुळे एकाचा मृत्यू झालाय तर 2 जणांना कोरोनाची लागण झाली आहे. कराडमधील रुग्णालयात 2 कोरोनाबाधितांवरती उपचार सुरू आहेत.
नंदुरबार जिल्ह्यामध्ये कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेत आरोग्य यंत्रणा सज्ज झाल्या आहेत. शासकीय महाविद्यालयामध्ये कोरोना वॉर्ड सज्ज करण्यात आले. वसईत देखील कोरोनानं शिरकाव केला असून खोचिवडे गावात राहणाऱ्या एका 43 वर्षीय कोरोना बाधिताचा मृत्यू झाला. कोविड टेस्ट पॉझिटिव्ह आलेली असून त्याला श्वसनाचा त्रास होत असल्यामुळे त्यांचा मृत्यू झाला. माओवाद्यांनी 10 जूनला देशव्यापी बंद पुकारण्याचं आवाहन केलंय. माओवाद्यांचा नेता बसवराजू ठार झाल्यामुळे त्यांनी बंदची हाक दिली आहे. दरम्यान माओवादी देशभरात स्मारक सभांचं आयोजन करणार आहे. मुंबईहून नाशिककडे येणाऱ्या मार्गावरती कसारा घाटात वाहतूक कोंडी झाली आहे. वाहनांच्या तब्बल 4 ते 5 किलोमीटर रांगा लागल्यात, त्यामुळे वाहन चालक त्रस्त झाले. अमरावती शहरात थातुरमातुर नालेसफाई करण्यात आल्यामुळे शहरातील नालेसफाईचे 3 तेरा वाजलेत. नाल्यात सफाई केल्याचा फक्त दिखावा करण्यात आल्यामुळे नागरिकांनी संताप व्यक्त केला. नंदुरबारमध्ये कृषी विभागाच्या पथकानं महाराष्ट्रात प्रतिबंधित असलेल्या बीटी बियाणांची विक्री करणाऱ्या एका व्यक्तीला ताब्यात घेतलं. त्याच्याकडनं तब्बल 2 लाखांची बियाणं जप्त करण्यात आली आहेत. नंदुरबार जिल्ह्यामध्ये जिल्हा परिषदेच्या शाळा कुडाच्या झोपडीत भरत असल्याचं समोर आलंय. तातडीनं उत्तम दर्जाच्या शाळेत वर्ग घेण्याची मागणी नागरिकांनी केली. पोलीस पडताळणी केल्याशिवाय परप्रांतीयांना नोकरी देऊ नका असं आवाहन आमदार सुधाकर अडबाले यांनी केलं. गुन्हेगारीच्या घटना टाळण्यासाठी त्यांनी गृह विभागाला पत्र लिहून ही मागणी केली. तळेगाव दाभाडे नगर परिषदेमध्ये दिव्यांग कल्याण निधीचं वितरण करण्यात आलं. 283 लाभार्थ्यांना 90 लाखांचा प्रारूप धनादेश वाटप करण्यात आले. जळगाव जिल्हा परिषदेचे 209 कर्मचारी सेवानिवृत्त होणार आहेत. जिल्ह्यातील विविध जिल्हा परिषद शाळांमधील कार्यरत 153 शिक्षक आणि 56 कर्मचाऱ्यांचा सहभाग आहे. मालेगावात बनावट जन्मदाखल्याचा घोळ असल्याचं समोर आलंय. यावेळी पालिकेनं 3000 जन्मदाखले रद्द केलेत. मात्र जन्मदाखले रद्द केल्याच्या विरोधात मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली. संतोष देशमुख हत्या प्रकरणानंतर बीड पोलीस दलामध्ये मोठे बदल करण्यात आले. 606 कर्मचाऱ्यांनंतर बीड पोलीस दलात 19 पोलीस कर्मचाऱ्यांच्या अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत. तर स्थानिक पुणे शाखा आणि ठाणेदार सुद्धा बदलण्यात आले. जळगाव जिल्हा पोलीस दलामध्ये बदली प्रक्रियेला सुरुवात झाली. 79 ग्रेड PSI आणि ASI यांच्या बदल्या करण्यात आल्या. पोलीस अधीक्षक महेश्वर रेड्डी यांच्या आदेशानं बदली केली जाते. सांगोल्याच्या जवळे गावात जिल्हा परिषद शाळेत प्रवेश घेतल्यास घरपट्टी माफ करण्याचा निर्णय घेण्यात आलाय. जिल्हा परिषद शाळा टिकवण्यासाठी शारदा देवी अभियान राबवण्यात येत आहे. सोलापूर ते गोवा विमानसेवेला सोलापूरकरांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. 4 दिवसात 200 पेक्षा अधिक तिकिटांची विक्री झाली आहे. फ्लाय 91 या कंपनीच्या माध्यमातून 9 जूनपासून विमानसेवा सुरू होणार आहे. नागपूरच्या नेऊरवाडामध्ये वाघाच्या हल्ल्यात एका शेतकऱ्याचा मृत्यू झाला. रवी कवडू कालसर्पे असं मृत शेतकऱ्याचं नाव आहे. शेतीचं काम करताना ही घटना घडली. दरम्यान वन्य प्राण्यांचा बंदोबस्त करण्याची मागणी नागरिकांनी वन विभागाकडे केली आहे. अक्कलकोट रोड MIDCमध्ये अत्याधुनिक अग्निशमन वाहनं उपलब्ध करून देणार अशी ग्वाही पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी दिली. तर दुर्घटनेच्या अनुषंगानं सविस्तर अहवाल पुढच्या 8 दिवसातच द्यावा असे आदेश देण्यात आले. राज्य परिवहन महामंडळाच्या सिंधुदुर्ग आणि रत्नागिरीत या विभागीय कार्यशाळेतील कर्मचाऱ्यांनी भाजप प्रणित सेवा शक्ती संघर्ष ST महासंघात प्रवेश केला. राज्याचे मत्स्य व्यवसाय आणि बंदर विकास मंत्री नितेश राणेंच्या हस्ते हा पक्षप्रवेश पार पडला. सोलापुरातील बार्शी तालुक्यात साकत इथे अवकाळी पावसामुळे शेती पिकांचं नुकसान झालं. पंचनामे करण्यासाठी आलेले अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना नदीच्या पाण्यात वाट काढत पंचनामा करण्यासाठी जावं लागतंय. राज्यात मान्सून दाखल झाल्यामुळे उकाड्यापासून काहीसा दिलासा मिळालाय. मात्र पावसामुळे भाजीपाल्यांचं काहीसं नुकसान झालंय. परिणामी मुंबईमध्ये येणाऱ्या मालाची आवक घटल्यामुळे त्याच्या किमती वाढल्याचं भाजी विक्रेत्यांनी सांगितलं. या दरवाढीमुळे गृहिणींचं महिन्याचं बजेट चांगलंच कोलमडलंय. पुण्यामध्ये शरद पवारांनी बाबा आढावांची भेट घेतली. यावेळी शरद पवारांनी बाबा आढावांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. बाबा आढाव यांचा आज 95वा वाढदिवस आहे. राज्याचे उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी पुण्यामध्ये ज्ञानेश्वरी पारायण सोहळ्याला हजेरी लावली. यावेळी ज्ञानेश्वरीचं पठण करत चंद्रकांत पाटील भक्तिरसात तल्लीन झाले.
सोलापूरच्या अक्कलकोट तालुक्यातील डोंबर जवळगेमध्ये महालक्ष्मी यात्रेला सुरुवात झाली। यावेळी मोठ्या संख्येने महाराष्ट्रासह कर्नाटकातील भाविकांनी हजेरी लावली। श्री संत तुकोबांच्या पालखी रथाला यंदा प्रथमच देहू संस्थानं बैलजोडी विकत घेण्याचा ऐतिहासिक निर्णय घेतला। त्याचसोबत एक बैलजोडी पालखी रथाला कर्नाटकमधनं तर चौघडा गाडीसाठी एक बैलजोडी महाराष्ट्रातनं विकत घेण्यात आली आहे। छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील पैठण तालुक्यातील मुरमा इथल्या शेतकरी रामेश्वर मापारी आणि संजय मापारी यांच्या बीटल जातीचा असलेल्या बोकडाला आता 1 लाख रुपयांची किंमत मिळाली आहे। या बोकडाचं वजन तब्बल 120 किलोंपेक्षा जास्त आहे। जळगावात एसटीचा 77वा वर्धापन दिन उत्साहात साजरा करण्यात आला। यावेळी एसटीची सजावट करून केक कापून एसटी कर्मचाऱ्यांनी वर्धापन दिन साजरा केला। नागपुरातील मध्यवर्ती कारागृहात आता एकाच वेळी 2 गुन्हेगारांना फाशी देण्याची व्यवस्था करण्यात येणार आहे। दोघांना एकत्र फाशी देण्यासाठी आता फाशी यार्ड तयार केलं जात आहे। याचं काम पुढच्या 2 दिवसात होण्याची शक्यता आहे। जानेवारी ते मे 2025 या 5 महिन्यात मुंबईमध्ये मोठ्या प्रमाणात मालमत्ता विक्री झाली असून त्याद्वारे राज्य सरकारला 5,695 कोटी रुपयांचा महसूल मिळाला। या 5 महिन्यांमध्ये मुंबईत 64,461 मालमत्तांची विक्री झाली। एसटी प्रवाशांनी कमी गर्दीच्या हंगामात प्रवास करताना आगाऊ आरक्षण केल्यास त्यांना 10 ते 15% सवलत मिळणार आहे। याबाबतची एसटीचे फ्लेक्सी फेअर योजनेचा महामंडळाच्या वर्धापन दिनी शुभारंभ होणार आहे। पुणे आंतरराष्ट्रीय विमानतळावरून आता दररोज 235 विमानांची ये-जा होणार आहे। यापूर्वी दिवसातनं 220 विमानांची ये-जा होत होती। केंद्रीय नागरी विमान वाहतूक राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांच्या पाठपुराव्यानंतर हवाई दलानं आणखी 15 उड्डाणांना मंजुरी दिली। रस्त्याच्या काँक्रिटीकरणाची 31 मे ही डेडलाईन संपली असून आता थेट पावसाळ्यानंतर अर्धवट कामं पूर्ण केली जाणार आहेत। या अर्धवट रस्त्याच्या कामामुळे पुढील 4 महिने मुंबईकरांना त्रासाला सामोरं जावं लागण्याची शक्यता आहे। स्वच्छ मुंबईसाठी आता पालिकेची गुलाबी सेना सरसावली आहे। 9,600हून अधिक महिला स्वच्छता कर्मचाऱ्यांचा गुलाबी सेनेमध्ये सहभाग आहे। मुंबई शहर आणि उपनगर स्वच्छ राखण्यासोबतच मुंबईकर नागरिकांचं आरोग्य आणि जीवनमान अधिक सुदृढ ठेवण्यासाठी गुलाबी सेना काम करणार आहे। सिगारेट आणि तंबाखूचं सेवन करणाऱ्यांचं देशात प्रमाण सातत्यानं वाढतंय। राष्ट्रीय तंबाखू नियंत्रण कार्यक्रमानुसार दरवर्षी सुमारे 18.3 लाख लोकांचा मृत्यू तंबाखूजन्य विविध आजारांमुळे होतोय। असं असतानाही देशात दररोज 6,500 नवे तरुण तंबाखूचं सेवन करण्यास सुरुवात करतायत। एकाच संस्थेच्या माध्यमिक आणि उच्च माध्यमिक वर्गाच्या शाळा वेगवेगळ्या ठिकाणी असतील तर अशा संस्थेमधील इयत्ता 11वी ऑनलाईन प्रवेशासाठी इन हाऊस कोट्यातनं 10% जागा उपलब्ध असतील अशी माहिती माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळानं दिली। अखेर निर्णय मागे घेतल्यामुळे विद्यार्थ्यांचा पालकांना दिलासा मिळालाय। जिल्हा परिषदांच्या महिला आणि बाल कल्याण समितीमार्फत जिल्हा परिषद शाळांमधील मुलींना तसंच महिला शिक्षकांना जुडो, कराटे, योग आणि जीवन कौशल्य प्रशिक्षण दिलं जाणार आहे। तसंच कौटुंबिक अत्याचाराविषयी ग्रामीण महिलांचं समुपदेशन करण्यात येणार आहे। अतिरिक्त शिक्षकांच्या मागण्या मान्य न झाल्यास 12 जूनपासून शेकडो अतिरिक्त शिक्षक मुंबईत बेमुदत उपोषण करतील असा इशारा पुरोगामी शिक्षक संघटनेनं सरकारला पत्राद्वारे दिलाय। शिर्डीत दारूच्या नशेत असलेल्या एका शिक्षकानं कुत्र्याला अमानुषपणे मारहाण केली। यावेळी त्या व्यक्तीला अडवण्यासाठी गेलेल्या महिलेला त्यानं धक्काबुक्की करत असभ्य वर्तन केलं। या घटनेनंतर संतापलेल्या महिलेच्या पतीनं शिक्षकाला चांगला चोप दिला। हुंड्यासाठी महिलांचे अमानुष छळ सुरूच आहे। छत्रपती संभाजीनगरातील फुलंब्री तालुक्यातील धक्कादायक प्रकार समोर आलाय। माहेरून पैसे घेऊन ये असं म्हणत 30 वर्षीय विवाहितेला घरात बांधून ठेवत बेदम मारहाण करण्यात आली। इतकंच नव्हे तर महिलेला चटके सुद्धा देण्यात आलेत। या प्रकरणी तिघांविरोधात गुन्हा दाखल झालाय। धाराशिवमध्ये एका कारला अचानक आग लागल्याची घटना घडली। या आगीत एकाचा होरपळून मृत्यू झालाय। दरम्यान कारमधील इतर दोघं वेळीच बाहेर पडल्यामुळे सुखरूप बचावलेत। शिर्डीहून हैदराबादला जाताना ही घटना घडली। गोंदियाच्या अर्जुनी तालुक्यामध्ये अवैध वाळू वाहतूक करणाऱ्यांवरती कारवाई करण्यात आली। यावेळी तहसीलदारांनी वाळू वाहतूक करणारा ट्रक जप्त करत लाखो रुपयांचा दंड ठोठावलाय।